जनरेट होत होतं त्याच्यापेक्षा जास्त वापर ती बाई करत होती, म्हणून काय झालं, गॅप पडला, कॅल्शियम भरून निघत नव्हतं. आणि मग काय झालं, त्या बायला आपलं प्रोडक्ट गेली, कॅल्शियमची पूर्तता भरून निघाली, बायला भारी वाटायला लागलं. आणि बायला भारी वाटलं, बाय काय म्हणली, आता काय घ्यायची गरज नाही, महिन्यानंतर बंद करते, आता नको, आता बास, एकच बॉक्स बाद झाला. आता बॉक्स बंद केला, पण प्रॉब्लेम काय झाला, बॉक्स चालू करायच्या अगोदर जे काम ती बाई करत होती तेच काम ती बाई करतीये. हॅलो, प्रोडक्ट चालू करण्याअगोदर जी बाई ते आहार घेत होती तोच आहार ती कंटिन्यू करतीये. डेफिनेटली परत दुकानात सुरुवात होणार, हे तुमचं सांगणं तुम्हाला त्या लेडीजला किंवा त्या घरात तुम्हाला सांगता आलं पाहिजे. असं सांगायचं नाही कधी, फक्त 3 महिने घ्या आणि परत कधी घ्यायची गरज पडणार नाही. साहेब, ऑर्थोचा आजार सारणावरती आडवं झाल्याशिवाय संपत नाही, हे डोक्यात घ्या. जोपर्यंत सामनावरती आडवं होत नाही तोपर्यंत हे आजार संपत नाही. त्यामुळे लोकांना क्लिअर म्हणजे सांगायचं, साहेब हा माझा प्रोफेशनल विषय झाला, पण पर्सनली बोलायचं तुमच्या कुटुंबाचा मानता असेल तर एकच सांगेल, दादा हो, जर तुम्ही दिवसाला एक पुडी जर घेतली किंवा दिवसा 8 जरी एक पुडी खाल्ली बरेपर्यंत, तरी पण तुम्हाला महिन्याचा खर्च 1000 रुपये येतो. आणि साहेब, महिन्याचा आपण 1000 रुपये पे करू शकतो. रात्रभर झोपून राहायचं नसेल, शिशू जागेवरती करायची नसेल, काठीवरती यायचं नसेल, आयुष्यभर जोपर्यंत जिवंत तोपर्यंत चालत चालत आपण जगलो पाहिजे असं वाटत असेल तर आपण दिवसात 1000 रुपये, महिन्याला 1000 रुपये खर्च करायला काहीच अडचण नाहीये. ही मेंटॅलिटी तुम्हाला काय करता